श्रीमती वसंतीताई मंगरुळे, जिल्हा परिषद सदस्य अमरावती, यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त अंजनगाव सुरजी येथे विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले। वेळ सकाळी 9 वाजता अंजनगाव सुरजी दर्यापूर मार्गावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला। वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमाला माझा मित्र परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री बंडूभाऊ हंतोडकर व माननीय श्री आनंददादा संगई यांनी दाखविली। वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमानंतर दिनांक 8 जुलै वेळ सकाळी 10 वाजता अंजनगाव सुरजी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटप करण्यात आले। या फळ वाटपाच्या कार्यक्रमाला डॉक्टर कौस्तुभ पाटील, डॉक्टर वैभव भुसकट, डॉक्टर मंगेश राव हे प्रमुख उपस्थितीत होते। मित्रांनो, फळ वाटपासोबतच रुग्णांना आजच्या काळात अत्यंत आवश्यक असलेले सॅनिटायझर्सच्या बॉटल सुद्धा देण्यात आल्या। ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप झाल्यानंतर माझा मित्र परिवाराने
सामाजिक उपक्रमांचा मोर्चा पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजीकडे वळविला. अंजनगाव सुरजी येथील पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला माझा मित्र परिवाराच्या वतीने फळवाटप तसेच सॅनिटायझर्सच्या बॉटल्स देण्यात आल्या. दिनांक 8 जुलै गुरुवार वेळ सायंकाळी 4 वाजता युवा सरपंच यांचा सत्कार घेण्यात आला. कुमारी अक्षता किशोरराव खडसे महाराष्ट्रातील 21व्या वर्षाच्या पहिल्या युवा सरपंच, ग्रामपंचायत कापूस तळणी. नंतर म्हणजेच सायंकाळी 4:30 वाजता एक हात मदतीचा हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. एक हात मदतीचा या सामाजिक उपक्रमाअंतर्गत दोन्हीही डोळ्यांनी दृष्टीहीन असलेल्या अतिशय गरीब अशी कुमारी सोनल पुंजाराम राऊत हिचा वर्ग 5वी ते 10वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च श्रीमती वसंतीताई मंगरुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राणा धनराज सिंह राणावत मंगरुळे चॅरिटेबल ट्रस्ट पत्रोट यांच्यातर्फे होईल अशी घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला माननीय श्री अभिजित जगताप तहसीलदार अंजनगाव सुरजी, माननीय श्री केशवराव पवार विस्तार अधिकारी अंजनगाव सुरजी, माननीय श्री मनोहर कोरे तालुका कृषी अधिकारी अंजनगाव सुरजी हे प्रमुख उपस्थित होते. काही करत राहतात हे लोक. त्यांचं असं काही ठरलेलं नसते, जिथं जागा दिसली तिथे पाय बसवायचे बस. म्हणजे अशा पद्धतीचं खरोखर खूप चांगलं कार्य हे लोक करत असतात. म्हणजे अशा सगळ्या संध्या तुम्ही मला देत राहा आणि पुन्हा मी पत्रकार बंधूचे खूप खूप आभार मानते आणि सर्वांचे एक वेळ पुन्हा आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. व ठीक रात्री 8 वाजता
गरजू लोकांना जेवणाचे डबे वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम माझा मित्र परिवार अंजनगाव सुरजीतर्फे राबविला गेला. श्रीमती वसंतीताई मंगरुळे, जिल्हा परिषद सदस्य अमरावती, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माझा मित्र परिवार अंजनगाव सुरजी. सोहळ्याचे आयोजन माझ्या मित्र परिवाराने केले, पण बऱ्याच पत्रकारांच्या मनात काही शंका सुद्धा उपस्थित झाल्या असेल की जन्मदिवसानिमित्त पत्रकारांनाच का बोलावून गेले, इतरही कार्यक्रम तुम्ही घेऊ शकले असतात अशी शंका आपल्या मनात निर्माण होणे साहजिक आहे. त्याबद्दल सांगण्यासाठी मी येथे उपस्थित आहे. मित्रांनो, माझ्या राजकीय सामाजिक प्रवासाला 10 वर्ष पूर्ण झाली. अतिशय कमी वयात
दैवकृपेने आम्ही दोघी भावंड आयुष्यात खूप खुश आहोत. कंवरजीत राणावत धनराज सिंग मंगरुळे. कंवरजीत धनराज सिंग मंगरुळे म्हणजे माझा या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम यशस्वी करण्याची कार्यक्रमाचा सर्वात मोठा भूमिका असलेले शिकवणारे पत्रकार संघटितपणे एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या या क्षेत्रावरचं आक्रमण आपण परतून लावलं पाहिजे एवढंच आपणास मी या ठिकाणी आवाहन करतो. आदरणीय ताईंच्या 61व्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देतो. पुनश्च त्या या परिसरामधून प्रचंड बहुमताने निवडून यावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. तर ग्रामपंचायत आपल्याला चालवायची आहे. ग्रामपंचायत व्यवस्थित चालली पाहिजे. आपल्या सरपंचांनी आपल्या सगळ्या सभासदांनी चांगलं काम केलं पाहिजे. गावाच्या प्रत्येक अडचणी आपण दूर केल्या पाहिजे. याकरता मी 2 वर्ष अगोदरच शाळेमधून आपली निवृत्ती घेतली आणि ती निवृत्ती मग कागदोपत्री तुम्ही घेतली नाही कारण प्रवृत्ती की मला पक्ष जे आदेश देतील त्या अर्थाने मी काम करणार आहे. फक्त पक्षाची पाईप म्हणून काम करणे इतकंच माझ्या मनामध्ये आहे. मला खात्री आहे कारण की इतक्या वर्षापासून राजकारणामध्ये 30-35 वर्ष झाले. 30-35 वर्षापासून बंधूंना तुम्हाला सांगायला काही हरकत नाहीये कारण की ही काय आपण एकमेकांसोबत बहीण भाऊ बसलेलो आहोत. त्यामुळे मला सांगायला हरकत नाही की इतके वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम करताना कुठल्याही जिल्ह्याच्या तालुक्याच्या किंवा प्रदेशच्या कुठल्याही पदाची लालसा मी घेतलेली नाही आणि कुठलाही पद मी घुसवलंही नाही. बिना पदाचं राजकारण बिना पदाचं समाजकारण मी आतापर्यंत करत आली आणि मरेपर्यंत करत राहील. इतकं यावेळेस मी सांगते. अधूनमधून माझ्या मनात विचार यायचे की तुम्ही लोकांनी मला नेहमीच सहकार्य केलं व आताही करता. तुमच्यासाठी मी कधी वेळ काढला नाही. पत्रकार लोकांसाठी कोणीच वेळ काढत नाही. पत्रकार म्हटलं की पहिले तर पत्रकाराचा नंबर बघूनच डोक्यावर आठ्या येतात लोक. काय फोन केला असं काही वेळ मागते काय काही बोलून झालं का अरे बापरे पत्रकाराचा फोन आला म्हणजे अशा प्रकारच्या मनामध्ये ह्या कल्पना येत असतात. लोकांच्या येतात. माझ्या नाही आल्या कधी. मी स्वच्छपणाने तुमच्याशी बोलली आतापर्यंत पण तुमच्यासाठी मी कधी वेळ काढला नाही. म्हणून हा वाढदिवस तुम्हा पत्रकार बंधूंसोबत घालवावा व तुमचे जवळून मला काही घेणं आहे. तुमचे जवळून सामाजिक बांधिलकीची शिदोरी व आपल्या विभागातील प्रश्नाची शिदोरी घेऊन ती निकाली काढण्याचा
संस्थेचा मान्य नगराध्यक्ष यांचे पत्नी सोमवंशी यांना इकडे लक्ष द्या त्या साईडने समोर रक्षा